नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमएसटी सीईटी केमिस्ट्रीमध्ये किंवा स्टेट बोर्डमध्ये फिजिकल केमिस्ट्रीचा एक जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे थर्मोडायनेमिक्स. त्या बाबतीत बऱ्याच मुलांचा गोंधळ उडतो आणि थर्मोडायनेमिक्स हा असा टॉपिक आहे की जो बोर्डाच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसं सीईटी साठी सुद्धा तो काय आहे महत्वाचा आहे. मग हा थर्मोडायनेमिक्स आपण काय करू की एक सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू. यात ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्स अगोदर आपण समजून घेण्याचा काय करू प्रयत्न करू. सर्वात अगोदर थर्मोडायनेमिक्स काय आहे याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो. थर्मोडायनेमिक्स काय आहे तर थर्मोडायनेमिक्स ही एक ब्रांच आहे. कशाची ब्रांच आहे तर फिजिकल केमिस्ट्रीची ब्रांच आहे की जी आपल्याला काय करते, जी आपल्याला एक अभ्यास देते असं आपण म्हणू शकतो. ती स्टडी करते. कशाची स्टडी करते तर ती स्टडी करते हीट आणि जे दुसरे काही फॉर्म्स असतात एनर्जीचे त्याचा अभ्यास करते. आपल्या सर्वांना माहिती आहे की एनर्जी नाहीतर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड हा एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ आहे. एनर्जी निर्माण होत नाही, नष्ट होत नाही. बरोबर की नाही. आणि सायन्स असं मानतं किंवा थर्मोडायनामिक्स असं मानतं की हीट हा एनर्जीचा एक अल्टिमेट सोर्स आहे, म्हणजे एकमेव सोर्स आहे. आणि बाकी जे एनर्जीचे आपल्याला जे काही प्रकार दिसतात, जे काही फॉर्म दिसतात ते या हीटचं कन्व्हर्जन असतं. आणि हा जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे हाच थर्मोडायनामिक्स मध्ये आपण काय करतो स्टडी करतो. आता आपण जर का हा जर विचार केला तर युनिव्हर्स हा कन्सेप्ट आपल्याला बघावा लागतो आणि पूर्ण युनिव्हर्सची स्टडी करणं विद्यार्थी मित्रांनो फार अवघड आहे. आणि म्हणून आपल्याला थर्मोडायनामिक्सचा अभ्यास सोपा जावा म्हणून आपण काय केलंय की युनिव्हर्सला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय. आणि ते दोन पार्ट जे आहेत ते आहेत सिस्टीम आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे सराउंडिंग. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिस्टीम आणि सराउंडिंग काय आहे ते समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला सिस्टीमचे काही प्रकार सुद्धा समजून घ्यायचे आहेत आणि ते प्रकार कोणत्या बेसिसवर पडतात ते सुद्धा आपण काय करणार आहोत बघणार आहोत. बरोबर, चालेल, बघूया आपण. बघा, सिस्टीम आणि सराउंडिंग ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की सिस्टीम काय असते आणि सराउंडिंग काय असते. ठीक आहे, चला सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की सिस्टीम काय आहे. बरोबर की नाही. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला याला एक्सप्लेन करता येऊ शकतं. अ सिस्टीम इज द पार्ट ऑफ युनिव्हर्स सिलेक्टेड फॉर दी स्टडी. आपल्याला युनिव्हर्सचा असा पार्ट सिलेक्ट करायचा आहे की ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास केलेला युनिव्हर्सचा अभ्यास करण्यासाठी सिलेक्ट केलेला युनिव्हर्सचा जो पार्ट असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत स्टुडंट, त्याला आपण म्हणणार आहोत सिस्टम. ओके, आता बघा सिस्टीम काय काय असू शकते. बरोबर की नाही. सिस्टीम ही एखादी केमिकल रिॲक्शन असू शकते. बरोबर की नाही. सिस्टीम मला गॅसच्या प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहे म्हणून मी गॅसला एका कंटेनरमध्ये घेतलंय आणि त्याच्यावरचा इफेक्ट मी स्टडी करतोय. म्हणजे त्या कंटेनरमध्ये असलेला जो गॅस आहे तो सुद्धा आपली काय असू शकतो सिस्टीम असू शकतो. वेगळी उदाहरणं देता येतील. तुम्ही चहा करण्यासाठी चहाचे इन्ग्रेडियंट पातेल्यात ठेवले, त्या पातेल्यामध्ये जे चहाचे इन्ग्रेडियंट आहेत ती तुमची सिस्टीम असू शकते. बरोबर की नाही. ठीक आहे, म्हणजे आपण अभ्यास करण्यासाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी जो काही युनिव्हर्सचा पार्ट आपण बाजूला काढणार आहोत त्या पार्टला आपल्याला काय म्हणायचं आहे सिस्टम म्हणायचंय. बरोबर की नाही. आणि राहिलेला पार्ट अल्टिमेटली काय असणार आहे सराउंडिंग असणार आहे. परंतु सिस्टम आणि सराउंडिंगला जी सेपरेशन करणारी जी एक लाईन असते इमॅजिनरी लाईन त्याला काय म्हणतात स्टुडंट, त्याला काय म्हटलं जातं बाउंड्री म्हटलं जातं. तर सिस्टम कळालंय. सिस्टम म्हणजे काय की असा सिलेक्टेड पार्ट युनिव्हर्सचा जो स्टडी करण्यासाठी आपण घेतलेला आहे, थर्मोडायनेमिकचा अभ्यास करण्यासाठी आपण घेतलेला आहे. बरोबर की नाही. मग आता सराउंडिंग काय असेल तर सिस्टीम आपण काय केलंय की युनिव्हर्सला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय सिस्टीम आणि सराउंडिंग. सिस्टीम आपण समजून घेतली. मग ते काय म्हणतात माहितीये का, एव्हरीथिंग आउटसाइड दी सिस्टम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. सिस्टमच्या बाहेर जे काही असेल, सिस्टम सोडून युनिव्हर्सचा जो उरलेला पार्ट असेल त्या पार्टला आपण काय म्हणणार आहोत सराउंडिंग म्हणणार आहोत. इतकं सोपं आहे ते. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत जर मला सांगायचं जर ठरलं ना तर काय माहितीये का युनिव्हर्स काय माहितीये का, युनिव्हर्स इज द कॉम्बिनेशन ऑफ सिस्टीम प्लस सराउंडिंग. युनिव्हर्स हे कोणाचं कॉम्बिनेशन असणार आहे स्टुडंट, सिस्टीम प्लस सराउंडिंगचं काय असणार आहे कॉम्बिनेशन असणार आहे. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, ही गोष्ट फार महत्वाची आहे की एनर्जी एक्सचेंज ऑकर्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मध्ये एनर्जी एक्सचेंज होते. ठीक आहे, समजून घेऊया नेमकं काय होतं ते. ठीक आहे, बघा एक स्कीमॅटिक डायग्राम मी इथं काढलेली आहे, तुम्हाला दिसत असेल.
बघा आपण काय केलंय ना, असं कन्सिडर करा की हा जो बॉक्स तुम्हाला दिसतोय ना, हा बॉक्स म्हणजे काय आहे, युनिव्हर्स आहे. हा बॉक्स म्हणजे काय असणार आहे, ऑल दिस बॉक्स इज कन्सिडर्ड ॲज युनिव्हर्स. या पूर्ण बॉक्सला युनिव्हर्स कन्सिडर करा. तसं तर युनिव्हर्स अनंत आहे, अनादी आहे, बरोबर की नाही, त्याला सुरुवात नाही, त्याला अंत नाही, बरोबर की नाही, ठीक आहे. पण तरी सुद्धा आपण आपल्याला समजण्यासाठी युनिव्हर्स घेतलाय. आता युनिव्हर्सचा हा जो पार्ट आहे, मी काय केलंय ना, एवढा हा जो सर्क्युलर पार्ट आहे, याला काय कन्सिडर केलंय मी, सिस्टम. आणि सिस्टमच्या बाहेर आउटसाइड दी सिस्टम हे काय असेल, सराउंडिंग. आणि ही जी लाईन दिसते ना बेटा आपल्याला, ही लाईन काय आहे, ही बाउंड्री आहे, जी काय करते, सिस्टीमला आणि सराउंडिंगला सेपरेट करण्याचं काम करते. आणि हे पूर्ण काय झालं, युनिव्हर्स. आता ते काय म्हणतात माहिती का, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, कुणामध्ये, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय होणार आहे, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये लक्षात घ्या. ओके, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय होणार, एक्सचेंज होणार. काय होणार आहे, यांच्यामध्ये काय होणार आहे बेटा, एक्सचेंज होणार आहे. मग हे एक्सचेंज कोणत्या फॉर्म मध्ये होईल सर, तर हे एक्सचेंज होऊ शकतं एनर्जीच्या फॉर्म मध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये, एनर्जीच्या फॉर्म मध्ये. किंवा एनर्जीची करन्सी सुद्धा ते वापरू शकतं. म्हणजे ते काय असणार आहे, मॅटर असणार आहे. एनर्जी पण एक्सचेंज होऊ शकते, किंवा मॅटर पण एक्सचेंज होऊ शकतं, किंवा दोन्ही पण एक्सचेंज होऊ शकतात, किंवा काहीच एक्सचेंज होणार नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, युनिव्हर्समध्ये जो काही बदल होत असतो ना, हा बदल होत असताना सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये एक्सचेंज होत असतं बेटा. कशाचं एक्सचेंज होत असतं, तर मॅटर आणि एनर्जीचं काय होत असतं, एक्सचेंज होत असतं. आता बघा याच्यामध्ये ना, एक हा माझा कन्सेप्ट सांगतोय मी तुम्हाला, की मला असं वाटतं ना, की आपल्या हातामध्ये ना सिस्टीमला अभ्यास नाही, सराउंडिंग, कारण की युनिव्हर्स इतकं मोठं आहे, आपण काय केलंय, त्याला सेपरेट केलं आणि सराउंडिंग आपण काय केलंय, बाजूला केलंय, आणि सिस्टम आपल्या हातात ठेवली. मी ऑब्झर्व करू शकतो सिस्टीमला, माझ्या हातात सिस्टीमला बघणं, सराउंडिंगला नाही. तर त्यामुळं ह्या टॉपिकमध्ये काय केलंय ना, की आपण पूर्णपणे सिस्टीमवर फोकस केलाय. कशावर फोकस केलाय, सिस्टमवर. आणि ह्या सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कंटिन्युअसली एनर्जीचा एक्सचेंज होत असतो. याच क्वांटिटेटिव्ह अनालिसिस थर्मोडायनामिक्स करतं. मग आता ही सिस्टीम सराउंडिंग सोबत कशा प्रकारे एक्सचेंज करते, नेमकं काय एक्सचेंज करते, याच्यावरनं आपण सिस्टीमला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. किती पार्ट मध्ये डिवाइड केलंय, 3 पार्ट मध्ये. बघा लक्षात घ्या, युनिव्हर्सचे 2 पार्ट, सिस्टम, सराउंडिंग. सिस्टम आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये, सिस्टम सोडून उरलेला पार्ट युनिव्हर्सचा, सराउंडिंग. त्यांना दोघांना सेपरेट करणारं कोण असेल, बाउंड्री असेल. सिस्टीम काय करते, सराउंडिंग सोबत एक्सचेंज करत असते. कशाचं, एनर्जीचं आणि मॅटरचं काय करत असते बेटा, एक्सचेंज करत असते. चालेल, आपण सिस्टीमचे टाईप समजून घेऊया. सिस्टीमचे 3 टाईप पडतात. बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न होऊ शकतो, की ओपन सिस्टीमला डिफाईन करा, क्लोज सिस्टीमला डिफाईन करा, किंवा आयसोलेटेड सिस्टीमला डिफाईन करा. आणि तुमचं नशीब चांगलं असेल तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये डायरेक्टली 2 ते 3 मार्कांना हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. काय, सिस्टीम म्हणजे काय आणि सिस्टीमचे टाईप काय करा, एक्सप्लेन करा. व्हॉट इज सिस्टम अँड टाइप्स ऑफ सिस्टम. ओके, विथ एक्झाम्पल. तुम्हाला एक्झाम्पल सहित सिस्टमचे जे टाईप आहेत ते काय करायचे असतात, एक्सप्लेन करायचे असतात. सिस्टमचे आपण टाईप करणार आहोत. 3 टाईप पडतात सिस्टमचे. कोणकोणते 3 टाईप आहेत बेटा सिस्टमचे, समजून घ्यायचंय सगळ्यांनी. सिस्टमचे टाईप मी आता तुम्हाला काय करतोय, इथं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम. हे टाईप कशावरनं करतोय बेटा आपण, हे टाईप कशावरनं करतोय आपण, तर हे टाईप करतोय एक्सचेंज ऑफ, ओके, काय होणार आहे, मॅटर अँड एनर्जी. नेमकं काय एक्सचेंज होईल, याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचंय. बघा, चालेल. ओपन सिस्टमची डेफिनेशन तशी दिलेलीच आहे आणि एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, हॉट टी इन कप. मी डायग्राम काढतो, तुम्हाला समजतं का बघा. हा कप वाटतोय स्टुडंट, कोणत्या तरी अँगलनं कप वाटत असेल तुम्हाला, मला असं वाटतं, बरोबर आहे. हा काय आहे, कप आहे. कप मध्ये आपण चहा टाकू, दुधाचा चहा टाकू, बरोबर आहे. याच्यामध्ये काय आहे, चहा मी टाकलाय, हॉट टी याच्यामध्ये आहे. ओके, काय आहे, हॉट टी. आणि हॉट टी म्हटल्यानंतर याच्यातून काय बाहेर पडणार आहेत, बरोबर की नाही, वेपर्स बाहेर पडतायत का स्टुडंट, ह्या काय आहेत, वेपर्स. ओके, ह्या बाहेर पडतात, काय वेपर्स बाहेर पडतात. बघा, जर का समजा हा जो हॉट टी असलेला कप मी एक 10 ते 20 मिनिटासाठी असाच ओपन ठेवलाय, टेबलवर ठेवून दिला, थोड्या वेळानंतर चहा थंड होईल असं वाटतं तुम्हाला, येस डेफिनेटली चहा काय होणार, थंड होणार. म्हणजे काय होतंय नेमकं बघा, थोडस इथं ना, थोडस इमॅजिनेशन
जी शक्ती आहे ती वाढवा. काय होत आहे बघा, ह्या वेपर्स बाहेर चालल्यात ना, तर काय बाहेर चाललंय बेटा, मॅटर बाहेर चाललंय. काय बाहेर चाललंय, मॅटर. बरं, चहा थोड्या वेळानंतर थंड होतोय, बरोबर आहे की नाही? म्हणजे चहा थंड होतोय याचा अर्थ ती एनर्जी सुद्धा काय चालली बाहेर, हॉटनेस तिचा कमी होतोय, म्हणजे जी काही गरम आहे त्याचं ते टेम्परेचर बाहेर चाललं एनर्जीच्या फॉर्म मध्ये. म्हणजे एनर्जी सुद्धा काय झाली बेटा, एक्सचेंज झाली. ओके, मग मी काय लिहू शकतो इथं सांगा ना, मी काय लिहू शकतो, एक्सचेंज बोथ, एक्सचेंज बोथ काय, एनर्जी अँड मॅटर. तर अशी सिस्टीम बेटा, अशी सिस्टीम विच एक्सचेंज ऑफ बोथ मॅटर अँड एनर्जी, अशी सिस्टीम की जी सराउंडिंग सोबत, मेन्शन करण्याची गरज नाही, देवाणघेवाण सिस्टीम आणि सराउंडिंग मध्येच होणार आहे, अशी सिस्टीम की जी सराउंडिंग सोबत काय करते, मॅटर आणि एनर्जी दोघांचंही एक्सचेंज करते, अशा सिस्टीमला आपण काय म्हणायचं आहे, ओपन सिस्टीम म्हणायचं. मी एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. हो, तुम्हाला समजलं असेल स्टुडंट. ठीक आहे, पुढचा टाईप बघूया आपण कुणाचा, सिस्टमचा. दुसरा जो टाईप आहे तो आहे क्लोज सिस्टम. बघा, मी तीच डायग्राम काढणार आता, पुन्हा तीच डायग्राम मी काढतोय. कप थोडा वेगळ्या कलरचा घेतलाय आपण, बरोबर आहे. याच्यात पण आपण काय करणार आहोत बेटा, हॉट टी आपण याच्यात टाकणार आहोत. तुम्हाला कॉफी घ्यायची, तुम्ही कॉफी पण घेऊ शकता, काही अडचण नाही, फक्त हॉट असली पाहिजे, हॉट. आणि आपण याच्यावर काय करू बेटा, लीड टाकून देऊ. काय टाकून देऊ, लीड. ओके, याच्यावर आपण काय केलंय ना, झाकण ठेवलंय. टेबलावर ठेवली चहा, पण याच्यावर काय केलं आपण, झाकण ठेवलंय. म्हणजे इथं काय ठेवलं आपण, त्याच्यावर लीड ठेवून दिलंय. लीड म्हणजे झाकण ठेवलंय. आता काय होतं बघा, इथं काय होणार आहे, थोड्या वेळानंतर चहा डेफिनेटली थंड होणार, म्हणजे इथं वेपर्स बाहेर येत आहेत, पण बाहेर जायला जागा आहे का, नाही, बाहेर जाणार नाही, बरोबर की नाही. हा, एनर्जी, हे जे लीड आहे, हे लीड काय होणार आहे, हॉट होईल काही वेळानंतर, बरोबर की नाही. म्हणजे याचा अर्थ मला काय सांगायचं आहे बघा, समजून घ्या, चहा थंड व्हायला वेळ लागेल, पण नक्कीच होईल, बरोबर की नाही. म्हणजे बाहेर काय चाललंय हो, एनर्जी बाहेर चालली सराउंडिंगला, पण बाहेर काय नाही चाललंय, सांगा ना, काय नाही चाललंय बाहेर, बाहेर मॅटर जात नाहीये. बाहेर काय जात नाही बेटा, मॅटर बाहेर जात नाही. मग अशी सिस्टम, कोणती सिस्टम, अरे अशी सिस्टम की जी काय करत नाही, जी काय करत नाही, ओनली एक्सचेंज, व्हॉट, ओनली एक्सचेंज एनर्जी, ओनली एक्सचेंजेस व्हॉट, एनर्जी, जी फक्त काय एक्सचेंज करते बेटा, एनर्जी एक्सचेंज करते. फक्त काय एक्सचेंज करते, एनर्जी. ओनली एनर्जी इज एक्सचेंज, नॉट मॅटर. मॅटर एक्सचेंज करत नाही. अशा सिस्टीमला कोणती सिस्टीम म्हणायची बेटा, क्लोज सिस्टीम म्हणायची. कोणती सिस्टीम म्हणायची, क्लोज. आता येऊया आपण, थर्मास बघितलाय कधी, थर्मास, थर्मासमध्ये चहा. आणि आता तर चहाचे इतके स्टॉल झालेत, वेगवेगळे अमृततुल्य, बरोबर की नाही. बघत असाल तुम्ही, मी भरपूर सारे मार्केटमध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे ब्रँड आलेत. एकदा चहा बनवायचा आणि ते एका बॉटलमध्ये, म्हणजे त्याला थर्मास म्हणतो आपण, बरोबर की नाही, त्याच्यामध्ये ते भरून ठेवतात, गरम राहतो. आणि प्रत्येक वेळी चहा बनवणं शक्य नसतं, बरोबर आहे, वेळ लागतो. तर एकदाच बनवून ठेवायचा, 5-10 लिटर त्याची कपॅसिटी असते, तो थर्मास आहे, बरोबर आहे. तो काय, थर्मास आहे. म्हणजे थर्मास काय करतं, एक आयसोलेटेड सिस्टीम आपल्याला देतं. आयडियल मेंटेन करणं फार अवघड, इथं अप्रॉक्स लिहिलेलं आहे बघा, बरोबर की नाही. ठीक आहे, मग थर्मासमध्ये काय करायचं आहे, थर्मास म्हणजे कोणती सिस्टीम, आयसोलेटेड, ज्याच्यामध्ये नायदर एक्सचेंज मॅटर नॉर एनर्जी. एनर्जी ही एक्सचेंज होत नाही आणि मॅटर सुद्धा एक्सचेंज होत नाही. ऍक्च्युली काय असतं माहिती का, इथं जर तुम्ही बघितलं तर ही आपली सिस्टीम आहे. इथं मी काय ठेवू शकतो माहिती, इथं मी काय ठेवू शकतो, टी ठेवू शकतो. ठीक आहे, इथं मी काय ठेवू शकतो, टी ठेवू शकतो. हा जो वॉल आहे ना बेटा, हा याला थर्मल किंवा ऍडियाबॅटिक वॉल म्हणतात. कोणता वॉल, थर्मल किंवा काय म्हणू शकता, ऍडियाबॅटिक काय म्हणू शकता, वॉल म्हणू शकता, इन्सुलेटेड वॉल म्हणू शकता. आणि बाहेरचं त्याला काय असतं, आवरण दिलं असतं. बऱ्याच वेळा सिल्वर वगैरे पण याच्यामध्ये काय केलं जातं, युज केलं जातं, आणि त्यामुळे त्याची कॉस्ट पण वाढते. मग याच्यामुळे काय होतं माहितीये का, याच्यातून काय होत नाही माहितीये का, जर आपण विचार जर केला ना, तर याच्यातून काय होत नाही, एनर्जी पण बाहेर येत नाही. काय बाहेर येत नाही, एनर्जी पण बाहेर येत नाही. आणि मॅटरचाही प्रश्न आहे, कारण झाकण लावलेलं आहे, मॅटर सुद्धा काय होत नाही, बाहेर येत नाही. अशा प्रकारची सिस्टम की जी एनर्जी पण एक्सचेंज करत नाही आणि मॅटर पण एक्सचेंज करत नाही, अशा सिस्टीमला म्हणायचं आपल्याला आयसोलेटेड सिस्टीम. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण फार काळ आयसोलेटेड सिस्टीम मेंटेन करू शकत नाही. हे माझं ऑब्झर्वेशन आहे, हे माझं पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन आहे, की थर्मासमध्ये तुम्ही 12 तासापर्यंत ठीक आहे ठेवलं, पण 2 दिवस नाही ठेवू शकत तुम्ही, 1 दिवस सुद्धा नाही ठेवू शकत. तर आयसोलेटेड सिस्टीम मेंटेन करणं थोडंसं अवघड आहे. एनर्जी एक्सचेंज होत राहते आणि व्हायलाच पाहिजे. सिअर, एनर्जी एक्सचेंज होते म्हणजे चेंज होतो, आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे. ओके,
बदल हा सृष्टीचा काय असतो, नियम असतो. चेंज इज दी रूल ऑफ युनिव्हर्स. बरोबर की नाही? ठीक आहे, चालेल. बीड लावलेला आहे, झाकण लावलेलं आहे, म्हणजे काय असेल, क्लोज सिस्टम असेल. हो स्टुडंट, यामुळे तुमचा सिस्टम आणि सराउंडिंग आणि टाइप्स ऑफ सिस्टीम हा जो पॉइंट आहे एकदम क्लिअर झाला असेल आणि तुम्हाला हे कळालं असेल. अजून अशाच चांगल्या चांगल्या सीईटी मराठी केमिस्ट्रीच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, म्हणजे बघा एक्सप्लेनेशन हे मराठीतून आहे, परंतु सगळ्या टर्म्स आपल्याला इंग्रजीतूनच शिकायच्या आहे. आणि हे जर तुम्हाला शिकायचं असेल, सोप्या भाषेत जर तुम्हाला शिकायचं असेल, केमिस्ट्रीची भीती मनातून काढून टाकायची असेल आणि भरघोस केमिस्ट्रीमध्ये मार्क मिळवायचे असतील, मग स्टेट बोर्ड असो किंवा सीटी असो, तर तुम्हाला आर एस केमिस्ट्री सोल्युशन या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. सर्वांना याची माहिती द्यायची आहे. जे गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.